Hello dear students, Dr. Bapuji Salonke, Institute of Engineering and Technology, Kolhapur welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which you are learning is Applied Science Physics. The unit which you are learning is Types of Motion. The learning outcome for our today's lecture is Calculate the work, power, energy for the given situation. Dear student, under the title Work, Power, Energy, we are going to study work energy principle today. Okay, so let us first see the statement of work energy principle. What does that statement tell us? Okay, the statement for work energy principle is the change in the kinetic energy of an object is equal to the net work done on the object. बघा, हे स्टेटमेंट वर्क एनर्जी प्रिन्सिपलचं काय सांगते पहा, की आपण तुम्ही असं म्हणू शकताय की वर्क आणि एनर्जी जे आहेत त्यांच्यात कशा प्रकारचा इक्विव्हॅलन्स आहे, कोणत्या प्रकारे इक्विव्हॅलन्स आहे हे स्टेटमेंट सांगते. काय सांगताय पहा, की चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी आणि वर्क डन ऑन अ बॉडी हे दोन्ही इक्वल असतात हे अशा पद्धतीने सांगते. मग पाहूया आपण डिटेलमध्ये वर्क एनर्जी प्रिन्सिपल नेमकं काय आहे डायरेक्ट एक्झाम्पलच्या साहाय्याने. ओके, आता इथे या ठिकाणी तुम्हाला हा एक प्लॅटफॉर्म आहे, येलो कलरमध्ये दिसतो, हा एक प्लॅटफॉर्म आहे. त्या प्लॅटफॉर्ममधला पॉईंट ए असा आहे आणि ए या प्लॅटफॉर्मवर ही कशा पद्धतीने एक ब्लॉक जी बॉडी तुम्हाला इथं दिसते हा एक ब्लॉक आहे. ओके, तर हा एक बॉडी आहे, एक ब्लॉक हा एक बॉडी आहे आणि त्या बॉडीचं मास जे आहे ते एम इतकं आहे, स्मॉल एम इतकं त्या बॉडीचं मास आहे आणि त्या बॉडीवर जो फोर्स ॲक्ट होतो आहे तो किती आहे, एफ इतका आहे. ओके, आणि त्या बॉडीवर एफ इतका सफिशियंट फोर्स ॲक्ट होत असल्यामुळं ती बॉडी मोशनमध्ये, ती बॉडी ट्रॅव्हल करते आहे विथ द व्हेलॉसिटी v1. v1 बी द व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी ॲट पॉईंट ए. पहा, ए या पॉईंटला ज्यावेळी ती बॉडी आहे त्यावेळी त्या बॉडीची जी काय व्हेलॉसिटी आहे, जो काही वेग आहे तो किती आहे, v1 इतका आहे. अँड कॅपिटल एफ इज द व्हॅल्यू ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी. सो द कायनेटिक एनर्जी of a body at point A is equal to 1/2 m into v1 square. आपल्याला कायनेटिक एनर्जीचं सूत्र माहिती आहे, काय आहे की 1/2 m v square, वेअर m इज द मास ऑफ द बॉडी and v इज द व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. ती जर का आपण या सिच्युएशनला या ठिकाणी अप्लाय केली तर आपल्याला काय कळून येतं की कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी ॲट पॉईंट ए किती आहे, 1/2 m v1 स्क्वेअर आहे. ओके, ही सिच्युएशन आपल्याला माहिती आहे. आता पुढे काय पहा, समजा आता असं झालं की बॉडी गेट्स डिस्प्लेस्ड बाय लेंथ d अँड रिचड ॲट अ पॉईंट बी. आता या प्लॅटफॉर्मवर तुम्ही बघा, इथं हा पॉईंट बी असा आहे. ओके, आणि बॉडी डिस्प्लेस झाली ए या पॉईंटपासून बी या पॉईंटपर्यंत बॉडी डिस्प्लेस झाली, त्यावेळी बॉडीची व्हेलॉसिटी किती आहे, v2 इतके आहे. ओके, आणि बॉडीवर असणारा फोर्स एफ इतकाच आहे, म्हणजे बॉडी डिस्प्लेस किती अंतरानं झाली, डी इतक्या अंतरानं झाली. ओके, मग कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी ॲट पॉईंट बी काय असणार, सेम सूत्र जर आपण वापरलं तर 1/2 m v2 स्क्वेअर. आता 1/2 m v2 स्क्वेअर आहे म्हणजे इथं v2 काय असणार आहे, तर व्हेलॉसिटी ऑफ बॉडी ॲट पॉईंट बी असणार आहे. बरोबर आहे, v2 बी द व्हेलॉसिटी ऑफ बॉडी ॲट पॉईंट बी. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ बॉडी पॉईंट ए काय आहे, v1, व्हेलॉसिटी ऑफ बॉडी ॲट पॉईंट बी काय आहे, v2. कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी ॲट पॉईंट ए काय आहे, 1/2 m v1 स्क्वेअर. ॲट पॉईंट बी काय आहे, 1/2 m v2 स्क्वेअर आहे. ओके, आता पुढे पहा, चेंज इन कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, म्हणजेच काय की कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी ॲट पॉईंट बी मायनस कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी ॲट पॉईंट ए. म्हणजे यांचं सबट्रॅक्शन आपण ज्यावेळी करू त्यावेळी आपल्याला काय समजून येणार आहे की चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी किती आहे. ओके, आपण सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला कळून येईल चेंज इन कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 m इन ब्रॅकेट v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. सो वी कॉल इट ॲज इक्वेशन नंबर 1. Very simple calculation. Okay, so change in kinetic energy of a body when body traveled the distance d from point A to B. Okay, हा आपला पहिला पार्ट झाला. ओके, आता पुढे आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आपल्याला ही फॅक्ट तर माहिती आहे, ज्या अर्थी बॉडी डिस्प्लेस झालेली आहे फोर्सनं त्याच्या ॲक्शन घेतल्यानंतर त्याच अर्थी तिथं वर्क डन आहे. Okay, as the body is displaced due to the action of a force, so some work has happened. Okay, म्हणून work is equal to force into displacement. आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंट किती घडून आलेलं आहे, डी इतकं घडून आलेलं आहे
आणि फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन. आपल्याला माहिती आहे ए इज काय, ॲक्सेलरेशन आहे. आपण या इक्वेशनला म्हणूया इक्वेशन नंबर 2. ओके, वर्क इज इक्वल टू एम इंटू ए इंटू डी. Okay, so keep in mind these two equations. Change in kinetic energy is this much and work is equal to m into a into d. Now dear students, from the equations of a rectilinear motion आपल्याला काय माहिती आहे बघा, तिसरं इक्वेशन rectilinear motion मधलं v2 square is equal to v1 square plus 2ad. ओके, आता ह्यातले सर्व टर्म्स आपण फॅमिलियर आहे. म्हणजे काय, v1 म्हणजे वेलॉसिटी ऑफ द बॉडी ॲट पॉईंट ए, मीन्स ही इनिशियल वेलॉसिटी आहे. v2 म्हणजे वेलॉसिटी ऑफ द बॉडी ॲट पॉईंट बी म्हणजे फायनल वेलॉसिटी. ए मीन्स ॲक्सेलरेशन ऑफ अ बॉडी, मीन्स द ॲक्सेलरेशन ड्यू टू विच बॉडी इज डिस्प्लेस्ड और द फोर्स विच क्रिएटेड द ॲक्सेलरेशन ए इन द बॉडी. ओके, अँड डी इज अ डिस्प्लेसमेंट. आपण हे रिअरेंज करूया इक्वेशन. v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर इज इक्वल टू 2ad. म्हणजेच आपल्याला ए इज इक्वल टू काय मिळणार आहे, ए इज इक्वल टू v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर डिवायडेड बाय 2d. आता हे जे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे ना, ते परत आपण ते जे इक्वेशन आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये, म्हणजे कोणतं इक्वेशन नंबर 2 कसं होतं आपलं, वर्क इज इक्वल टू एम इंटू ए इंटू डी असं होतं. हे आपलं इक्वेशन नंबर 2 होतं. आपण काय करू, एची ही जी व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे पहा, ए ही जी व्हॅल्यू मिळालेली आहे ना, ती आपण ह्या इक्वेशनमध्ये ड्रॉप करूया. ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये ड्रॉप करूया. म्हणजे काय होईल पहा, इक्वेशन वर्क इज इक्वल टू एम आहे असं आहे. एची व्हॅल्यू काय, v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर अपॉन 2d, v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर अपॉन 2d आहे तर व्हॅल्यू पुट केली आणि डी ॲज इट इज या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे. ओके, म्हणजे आपण या ठिकाणी या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू आहेत त्या पुट केलेल्या आहे. वी हॅव जस्ट इन्सर्टेड द व्हॅल्यूज ऑफ डिफरंट एंटिटीज. ओके, हे आपलं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे या ठिकाणी. हे इक्वेशन ज्यावेळी आपण सिम्प्लिफाय करू तो आपल्याला काय करणार बघा, सिम्पली आहे डी अँड डी विल गेट कॅन्सल्ड. ओके, हे कॅन्सल झालेलं आहे. 1/2 m आणि ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर, आणि याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 3. बघा इक्वेशन नंबर 3. आता तुम्ही रिमेंबर करा बरं, इक्वेशन नंबर 1 काय होतं, रिमेंबर होतं, मला आठवतं इक्वेशन नंबर 1 काय होतं बघा. हे इक्वेशन नंबर 1 होतं आपलं, आठवते का पहा. हे इक्वेशन नंबर 1 होतं, दिस चेंज इन कायनेटिक एनर्जी, अँड हे इक्वेशन नंबर 3 आहे. म्हणजे आपण जर का कम्पेअर करू इक्वेशन 1 आणि 3 त्यावेळी आपल्याला काय कळून येतं बघा, वर्क इज इक्वल टू 1/2 m v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर अँड चेंज इन कायनेटिक एनर्जी इज ऑल्सो 1/2 m v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर. आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की जर काय दोघांच्याही RHS समान आहेत, याचाच अर्थ त्यांच्या LHS सुद्धा समान असणार आहेत, म्हणजे लेफ्ट हँड साईड सुद्धा त्यांच्या इक्वलच असणार आहेत. आणि म्हणून आपण म्हणू शकतोय चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. And this is what our work energy principles does tell us. Okay, परत एकदा आपण पाहू, वर्क एनर्जी प्रिन्सिपल काय सांगताय, द चेंज इन द कायनेटिक एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट इज इक्वल टू द नेट वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. आता आपण जे एक्सप्रेशन पाहिलं त्यातनं आपण हे प्रूव्ह सुद्धा केलेलं आहे की वर्क डन ऑन द बॉडी इज इक्वल टू चेंज इन द कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी. पहा आपण इथं पाहिलेलं आहे, चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. हेच आहे वर्क एनर्जी प्रिन्सिपल. ओके, व्हेरी सिम्पल. Thank you dear students.